वडाळीच्या पोहरा परिसरात मोराची शिकार. वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शिकारी सक्रिय. शहराच्या जवळच असलेल्या वडाळी फॉरेस्ट रेंजमधील पोहरा राऊंडमध्ये राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करून त्याला भाजून खाण्याचा निंदनीय प्रकार उघडकीस आलाय. याबाबतीत माहिती मिळताच घटनास्थळावर पोहोचून वन विभागाने घटनेचा पंचनामा करून जाळलेल्या मोराचे अवशेष ताब्यात घेतले. याबाबतीत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत मोराची शिकार करण्यावर 3 ते 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. परंतु वडाळी वनपरिक्षेत्राच्या परिसरात वनविभागाची गस्त नसल्या कारणाने शिकारी सक्रिय झाले आहेत, ज्यांच्यावर वनविभाग कठोर कारवाई करत नाही, असे बरेच स्थानिक नागरिक आणि वन्यजीव प्रेमी म्हणाले. सागर भाऊ, आपण अमरावतीचे प्राणीप्रेमी आहात. आपल्या पोहरा जंगलात एक अभद्र अशी घटना उघडकीस आलेली आहे. आपले राष्ट्रीय पक्षी मोर यांना मारून तिथेच कापून भाजून खाण्याचा हा अभद्र अशी घटना आपल्या उघडकीस आली आहे. यावर आपले मत. नमस्कार, मी सागर मैदानकर, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोला काम करतो आणि अमरावती शहरालगत पोहरा मालखेडचं खूप सुंदर असं जंगल आहे. या जंगलामध्ये अनेक प्रकारचे प्राणी पक्षी आहेत, ज्यामध्ये शेड्यूल 1 म्हणजे संवर्ग 1 सूचीमध्ये असणारे मोर, काळवीट हे सुद्धा प्राणी भरपूर प्रमाणात आहे. परंतु शोकांतिका अशी आहे की हे जे जंगल आहे हे प्रादेशिक वन विभाग यांच्याकडे आहे. तर हे प्रादेशिक वन विभाग जो आहे हा नेहमीच वन्य प्राण्यांना डावलण्याचं किंवा त्यांच्याशी हे करण्याचं काम करत असतो. तर अशा प्रकारे काय होतं की या जंगलांमध्ये या प्राण्यांचं संरक्षण करण्याकरिता प्रादेशिक वन विभागाकडे कुठलीही अशी योजना किंवा त्याच्या संरक्षणासाठी जे काही उपाययोजना केल्या पाहिजेत तर हे प्रादेशिक वन विभागाकडून केल्या जात नाही. आता आमच्या नेहमी असं लक्षात येतं की या एरियामध्ये पारधी समाज हा भरपूर प्रमाणात आहे. तर हे लोक नेहमी अशा शिकारी करत असतात. म्हणजे मी कुठल्या समाजाप्रती बोलत नाही, कारण कोविडच्या काळामध्ये सामान्य लोकांनी सुद्धा ज्यावेळेस मांस विक्री होत नव्हती त्यावेळेस जंगलातले प्राणीच मारून खाल्ले, पक्षी मारून खाल्ले. आणि यावर निर्बंध आणण्याकरता येथील स्थानिक वन विभागाने, ते कुठलेही असो, प्रादेशिक असो की वन्यजीव असो, यांनी उपाययोजना केल्या पाहिजे है ना. आणि त्यांनी गस्त त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत घातली गेली पाहिजे नेहमी. आणि अधिकाऱ्यांनी यावरती वॉच ठेवला पाहिजे किंवा यावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे. तर जसं नियंत्रण ठेवायला पाहिजे असं होत नाही, कारण आता आम्ही पण सुद्धा जंगलामध्ये बरेचदा फिरतो, पण आम्हाला आजपर्यंत कुठलाच वन कर्मचारी किंवा अधिकारी जंगलामध्ये शासकीय वेळेत सुद्धा पाहायला मिळाला नाही. तर ही एक शोकांतिका फार मोठी असल्याने माझी वन विभागाला किंवा इतरही पोलीस विभागाला ही विनंती आहे की अशा घटना जिथे जिथे आम्ही नेहमी सूचना देतो है ना, बरेचसे नागरिक सूचना देतात, तर या गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आणि अशा ज्या काही केसेस होतात यामध्ये आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. आज आम्ही वन विभाग येथे गेले असता तेथील वन विभागामध्ये कुठल्याही प्रकारचे कुठल्याही लोकांनी आम्हाला कुठलीही माहिती पुरवलेली नाहीये. तर अनेकदा आपणही त्यांच्यापर्यंत कंप्लेंट, तक्रारी नेल्या आहेत. तर आपल्याला त्यांचा अनुभव कसा असतो? असाच अनुभव असतो की बरेचदा काय होतं की आम्ही सुद्धा बऱ्याचशा कंप्लेंट्स किंवा हे आमच्या लेवलवर त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. परंतु काय होतं की ते आधी तर सर्वात आधी प्रादेशिक वन विभाग आहे, आमच्याकडे वाईल्ड लाईफ डिपार्टमेंटच नाही असं सांगून ते टाळाटाळ करतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इन अँड केस की काही केसेस अशा झाल्या की ज्यामध्ये आरोपी आम्ही सुद्धा पकडून दिले, तर या आरोपींना केवळ चौकशीच्या बळावर हे लोक सोडून देतात. तर अशाने वन्यजीव वाचणार नाहीत आणि हा जो घटनाक्रम आहे, असे घटनाक्रम हे वाढतच राहणार आहेत. तर अशा अधिकाऱ्यांना माझं, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी अशा अधिकाऱ्यांना या गोष्टीचा जाब विचारायला पाहिजे आणि त्यांच्यावरचे जे निर्बंध आहे हे आणखी कडक करायला पाहिजे. प्राप्त माहितीनुसार पोहरा परिसरामध्ये मोरांची संख्या अधिक आहे. याच परिसरात मोराची शिकार करून त्याला भाजण्यात आलं, ज्याचे अवशेष सुद्धा घटनास्थळावर मिळाले आहेत. या बाबतीत वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वनरक्षक वर्ल्ड वाईल्ड लाईफ क्राईम सेल यांनी घटनास्थळावर धडक दिली. घटनास्थळाची पाहणी करताच मोराला मारून भाजले असल्याचे निदर्शनास आले. वन विभागाने घटनेचा पंचनामा करून जाळलेल्या मोराचे अवशेष ताब्यात घेतले. नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघतात मंडळ न्यूज. सध्या आपण वडाळी येथील वनपरीक्षक कार्यालयाबाहेर आहेत. माहिती मिळाल्याप्रमाणे जंगलात आपल्या राष्ट्रीय पक्षी मोर याला मारून त्याचे मांस हे भाजून तिथेच खाण्यात आलेले असे प्रकार, असा अमानवीय प्रकार हा आपल्या अमरावती येथे घडलेला आहे. त्याचबद्दलची आम्ही माहिती घेण्याकरिता वडाळी येथील वनपरीक्षक कार्यालयावर आलो असता कुठलीही माहिती देण्यास नकार दिलेला आहे. त्याचप्रमाणे कॅमेरा समोर येण्यास सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे. या प्रकरणात जे अज्ञात लोकांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे.
आहे. या गुन्ह्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींना 3 ते 4 वर्षाची सजा सुद्धा होऊ शकते. या सर्व प्रकरण आपण बघत असता आपण वडाळी येथील वनपरीक्षक कार्यालयावर आलो होतो, पण त्यांनी आपल्याला माहिती देण्यास व कुठल्याही प्रकारे आपल्याशी बोलण्यास नकार दिलेला आहे. व या सर्व प्रकरणामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की वन विभाग कशा प्रकारे गस्त घालत आहे आणि कशा प्रकारे आपले काम करत आहे. जर याच प्रकारे त्यांचे काम आणि याच प्रकारे त्यांचे जर गस्त असेल तर आपल्या जंगलातील प्राणी हे आता सुरक्षित आहेत का, हा एक सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा होतोय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.